सर्वांना नमस्कार. तर मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील जो अतिशय महत्त्वाचा आणि खूप बहुचर्चित असलेला आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिलेला घटक म्हणजे सीपी मुंबईचा घटक. कारण की याचा निकाल जो आहे तो खूप दिवस जो आहे तो लांबलेला होता आणि एकंदरीत काल रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान सीपी मुंबईचा जो काही शिपाई असेल किंवा कारागृहाचा असेल त्याचा निकाल ऑफिशियल लागलेला आहे. सो ज्या ज्या मुलामुलींची निवड झाल्या त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलकडून मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याच पद्धतीनं पुढे होणारे जे काही टप्पे आहेत त्याच्याबद्दल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि ट्रेनिंगसाठी सुद्धा शुभेच्छा असतील. आता मेन मुद्द्याला येऊयात की खूप सारे प्रश्न आहेत मुलांची की सर पालकांचे पण आहेत. सर मग हे प्रश्न आहेत, मग ह्याच्यावरती कसं होणार, आक्षेप कसा घ्यायचा, पुढे कशा पद्धतीने किती स्टेजेस असणार, किती टप्पे असणार आहेत, कसं करायचं, या सगळ्याचं विश्लेषण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. सोबत जे काही काल निकाल लागले त्यातले जे अतिशय महत्त्वाचं पहिले पेज आहे त्याचं एक थोडक्यात मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होतंय. थोडक्यात निकाल PDF विश्लेषण, आक्षेप कसा घ्यावा, निकाल बदलणार का हा एक विषय मुलांचा की सर निकाल बदलू शकतो का, नंतर 1 तारखेपासून जॉईनिंग होईल का हा एक विषय, जसं की पाठीमागे मी याच्यावरती व्हिडिओ बनवला होता, आताही बनवतोय. सो अशा पद्धतीनं अजून किती टप्पे बाकी आहेत, नंतर ट्रेनिंगला लगेच बोलवतील का हा एक विषय, वेटिंग उचलणार का, कारण सगळ्या मुलांचा हाच विषय आहे की वेटिंग उचलणार का, आणि त्याच पद्धतीनं जसं मगाशी बोललो त्या पद्धतीनं हे जे काही एकंदरीत पोलीस भरती जो विषय आहे त्याचा कट ऑफ कसा लागलेला आहे, जो कट ऑफ तुमच्या समोर काल प्रसिद्ध झालेला आहे. एकंदरीत परत असं सांगतोय की आपला जो काही व्हिडिओ आहे तो शेवटून बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला सोडू नका. तर बघा, पोलीस आयुक्त ब्रह्ममय यांचे कार्यालय, आपण पहिलं पेज बघणार आहोत. थोडक्यात मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 साठी दिनांक 27/5/2026 हे जे काही PDF आहे त्याचं विश्लेषण करतोय. सो विषय बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत. तात्पुरती म्हणजे काय, जर हे अंतिम हे जे काय असते अंतरिम आणि अंतिम ह्या दोन्ही गोष्टी पुढे तुम्हाला दिसत राहतील, पण आताच्या घडीला तात्पुरती निवड यादी काय दिली, कारण की पुढे 2 दिवस आक्षेप घ्यायला दिलेत. जर एखाद्या मुलगीवरती अन्याय झाला असेल तर ते आक्षेप घेईल आणि तो जर परफेक्ट असेल म्हणजे करेक्ट असेल आणि डिपार्टमेंटच्या काही चुकी असतील तर हा निकाल बदलण्याचा अधिकार भरती प्रमुख आणि डिपार्टमेंटला लक्षात ठेवायचं. त्यामुळं इथं जो शब्द दिलाय तो तात्पुरती निवड आहे त्याचं लक्षात ठेवायचं, म्हणजे ह्यात झालेली निवड ही फिक्सच आहे असं पकडायचं नाहीये. बघा पुढं संदर्भ त्यांनी दिलेला आहे. तर बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 ची मैदान चाचणी दिनांक 11/2/2026 ते 17/3/2026 या कालावधीत घेण्यात आली आहे. तसेच लेखी परीक्षा दिनांक 12/4/2026 रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेली होती. जसं की पाठिंबाचा डाटा आहे तोच आहे, लक्षात ठेवा. दुसरा पॅराग्राफ, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 यांच्या नियम 8 मधील पोट नियम 3 राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे NCC प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार 5+ बोनस गुणांसाठी पात्र राहतील. यानुसार मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांमध्ये NCC क प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना सदर तरतुदीनुसार 5 गुण अधिकचे देण्यात आलेले आहेत. हा तुम्हाला माहिती आहे की 5 गुण जे काही NCC मुली असतील यांना लेखी आणि प्लस फिजिकल मिळून शेवटी ऍड होतात आणि ते बोनस मार्किंग यामुळं हे कट ऑफ आहे तो थोडा कट ऑफ जास्त लागला, लक्षात ठेवायचं. कारण की मी जरी म्हटलो गेल्यावेळी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे की एकंदरीत 20% जरी NCC वाले असतील तर 10% फिजिकलमधून बाहेर पडतात, नंतर लेखीला क्वालिफाय होतात. लेखीतले 5% तर लेखीतला जो फायनल कट ऑफ आहे त्याच्यावरती इफेक्ट करतात आणि काल तो थोडक्यात इफेक्ट झालेला आहे. तर बघा, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी मुंबई police.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर तात्पुरती निवड यादी ही निव्वळ कागदपत्र पडताळणीच्या तसेच इतर प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळं इथून पुढचं जे काही हे आहे ती जी काही लिस्ट आहे अशा पद्धतीनं इथून पुढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचे जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचा संच वगैरे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते त्या पद्धतीनं तुम्हाला घेऊन जायचं, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं हे जे आहे ते परिपत्रक दिलेलं आहे आणि ही तात्पुरती निवड याद्या याच्यानंतर पुढच्या ज्या याद्या हे यायला सुरू होतील, लक्षात ठेवायचं. आता मूळ प्रश्नावरती येऊयात आपण की निकाल PDF विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे. दुसरा, आक्षेप कसा घ्यायचा आहे, तर ज्याला आक्षेप आहे त्यांनी ऑफिशियल मेलवरती मेल करायला सांगितलेला आहे. तो मेल तुम्हाला तुमच्या मेल ID वरती करायचा, लक्षात ठेवा. कशा पद्धतीनं, सदर निवड यादीबद्दल उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक 27/5 म्हणजे कालपासून रात्री 9 वाजल्यापासून ते 29 म्हणजे उद्याच्या रात्री 9 पर्यंत dex9 recruitcell mun@mahapolice.gov.in या ईमेल ID वरती नोंदवावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. 29/5/2026 रात्री 9 नंतर कोणत्याही पद्धतीने ईमेल जर आले तर त्याची विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही ऑफिशियल हे दिले मेल ID दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला मेल करायचं, लक्षात ठेवायचं.
सो नितीन पवार सर, पोलीस उपायुक्त मुख्यालय 2 यांच्या अध्यक्षतेखाली हा जो काही GR आहे तो आऊट झाला, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं आक्षेप कसं घ्यावा हे पण दिलेलं आहे. निकाल बदलणार का हा एक विषय सगळ्यात जास्त. आता सध्या जी काय लिस्ट लागली ती तात्पुरती जरी असली तर जास्तीत जास्त करून निकालामध्ये बदल होत नाही, लक्षात ठेवायचं. जर एखाद्या मुलग्याचे मार्क कमी जास्त आले असतील आणि जर एखादा मुलगा मुलगी जर त्या निकालातून त्या कॅटेगरीमधून आऊट झाला असेल तर तो आक्षेप ग्राह्य धरला जाईल आणि तरच त्यांना आत घेतलं जाईल. निकाल जास्त 99% निकाल बदलला जात नाही, लक्षात ठेवायचं. 99% निकाल बदलला जात नाही, आताच सांगतोय. त्यामुळं कोण घाबरून नाहीत, कोण सेलिब्रेशन पण करत नाहीत असं नाही आहे. बिंदास सेलिब्रेशन करा. फक्त आता कोणत्याही पद्धतीने निकाल बदलला जात नाही, लक्षात ठेवायचं. पुढे येतोय 1 तारखेपासून जॉईनिंग मिळेल का. पाठीमागे एक GR आला होता की काही घटक वगळता बाकीच्या सगळ्या घटकांना 1 तारखेपासून जॉईनिंग द्यायला सांगितलेलं आहे. तर मुंबईचं पण ते होईल का. तर त्याच वेळी मी क्लिअर केलेलं होतं की CP मुंबईला 1 तारखेपासून जॉईनिंग मिळू शकत नाही. त्याचं रिझन पुढचा घटक आहे, लक्षात ठेवायचं. 1 तारखेपासून जॉईनिंग भेटू शकत नाही असं सांगायला होते मी. ओके, तर बघा आता अजून किती टप्पे आहेत आणि टप्प्यानंतर मग तुम्हाला कळेल की 1 तारखेनंतर जे काय हे आहे जॉईनिंग आहे ते भेटू शकत नाही. त्याचं कारण तर अजून DV आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर मेडिकल आहे आणि मग फायनलचा विषय लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर ट्रेनिंग बिनिंग सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे काही 1 दिवसाच्या गोष्टीमध्ये 1-2 दिवसाच्या गोष्टीमध्ये होणार नाही. ह्याला खूप मोठा अवधी राहील आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला उद्या परवापासून द्यायला चालू करेन की कशा पद्धतीने पुढचे स्टेजेस होणार आहेत, टप्पे कसे होणार आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किती मुलांना कशा पद्धतीने बोलवतील ह्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या 2 दिवसामध्ये पोस्ट करेल. पण आताच्या घडीला 1 तारखेपासून जॉईनिंग भेटेल का, तर त्यावेळी सांगितलेलं निकाल लागायच्या अगोदर की CP मुंबईचा निकाल हा थोडा लेट लागेल, पण 1 तारखेपासून ह्या घटकाला जॉईनिंग भेटू शकत नाही आणि तेच झालं, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं ट्रेनिंग लगेच होईल का, तर नाही अजिबात. कारण पुढचे टप्पे जे आहेत 2-3 टप्पे पूर्ण करून मग ट्रेनिंगला बोलवून मग घेऊन जातील आणि मग तुमची ट्रेनिंग चालू होईल. सो हे लगेच होणार नाही, लक्षात ठेवायचं. आता 7वा मुद्दा, तात्पुरता वेटिंग उचलणार का हा एक विषय लक्षात ठेवायचा. तर वेटिंग उचलतात, पण हे कशा पद्धतीनं असतो, त्याचा GR काय, कशा पद्धतीनं असतो, वेटिंग लिस्ट कधीपर्यंत व्हॅलिड असते, जर कोणत्या परिस्थितीमध्ये ते वाढवू शकतात किंवा पाठिंबाचा इतिहास काय, याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ येईल, लक्षात ठेवायचं. सो जे मुलं वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा पुढचा व्हिडिओ असणार, ते मात्र तुम्ही बघायला विसरू नका. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा की निकालचा जो कट ऑफ आहे सर तो बदलला का किंवा जास्त लागला का किंवा कमी लागला का. तर सुरुवातीला सांगितलं होतं की ह्यावेळेचा कट ऑफ हा वेगळ्या पद्धतीने असणार आहे, कारण की जागांची विभागणी ही झालेली होती 7 ते 8 घटकामध्ये. जसं की CP मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल, पुणे असेल किंवा इतर जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये 8 घटकांमध्ये जागा ह्या वेगळ्या पद्धतीनं असल्यामुळं ह्यावेळीची स्पर्धा जसं की मुंबईला जास्त होती त्या पद्धतीनं ती कमी झाली आणि अचानक मुंबईचं काय झालं 1000 समथिंग 62 जागा वाढलेल्या होत्या आणि मग भरतीच्या तोंडावरतीच म्हणतोय की भरती सुरू होणार तर पण 1062 जागामुळं वाढल्यामुळं आणि ह्याच्यावेळी फॉर्म भरायचे बंद झालेले होते, त्यामुळे इकडची मुलं तिकडे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे ह्याच्यावरती थोडासा इफेक्ट झाला, लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडासा कट ऑफ हा त्यातल्या त्यात कमी लागला आणि त्यात NCC वाल्यांनी जरासं मार्क मिळाल्यामुळं कुठेतरी तो कट ऑफ मॅनेज किंवा बॅलन्स झाल्याचं दिसून येतं. आणि त्याच पद्धतीनं जसं मी याच्या आधी सांगितलेलं होतं की कुठेतरी कोणत्या तरी कॅटेगरीज वगैरे किंवा कोणतं तरी समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षणानुसार इतर जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये 2 आकडी कट ऑफ लागेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय 2 आकड्यांचा सुद्धा कट ऑफ लागलेला होता. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा जो कट ऑफ आहे तो अगोदर लावलेला होता आणि त्याच पद्धतीने जवळजवळ 90% आसपास हा जो कट ऑफ आहे CP मुंबईचा, जो पाठीमागच्या वेळी 92% होता, आता यावेळी 90% कट ऑफ जो आपण सांगितलं होता त्याच पद्धतीने लागलेला, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की हे जो काय कट ऑफ आहे तो फायनल कट ऑफ आपण जेवढा सांगितलं होता तेवढ्याच पद्धतीनं लागलेला आहे. फक्त जो विषय असतोय म्हणजे पदवीधर अंशकालीन असतील किंवा त्याच पद्धतीनं अनाथ असेल किंवा पोलीस पाल्ले असेल यांचे जे कट ऑफ आहेत त्याच वेळी सांगितलेलं होतं कट ऑफ लावत असताना हे कमी जास्त लागतात, त्याच पद्धतीनं ते कट ऑफ कमी जास्त लागलेलं, लक्षात ठेवायचं. त्यातला अनाथचा सुद्धा कट ऑफ 110च्या आसपास सांगितलेला, तो 113 लागला होता. आणि जे काही दुसरा त्यातला प्रकार आहे तो संस्थात्मक आणि संस्थाबाह्य अशा पद्धतीनं त्यातला एक कट ऑफ काहीतरी 90च्या आसपास लागला, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा विषय की निकाल लागलेला आहे सर, पण ज्यात अगोदर मुलांचे पालकांचे जे काही प्रश्न होते ते आपण घेऊन तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचे पुढचे व्हिडिओ असतील की कशा पद्धतीने काय होणार, वेटिंग कसं उचलणार, त्याच पद्धतीनं पुढची प्रोसेस कशा पद्धतीनं होणार, किती तारखेला होणार, या सगळ्या डेट तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत पोस्ट करायचं काम आपण करणार आहोत. तर सुरुवातीला जसं सांगितलं त्या पद्धतीनं आपला चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की जे कोणी हरले असेल 1-2-3 मार्कांनी त्यांना उभारी देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. कारण की डिसेंबरला एक नवीन वादळ, नवीन भरती येणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही निकालाच्या काठावरती आहेत, हरलाय म्हणून सोडू नका. 1-2-4-5-6 मार्क म्हणजे लई नाहीत, लक्षात ठेवा.
तुमच्याकडे अजून सुद्धा वर्षभर अवधी आहे. सो आतापासून पाऊल टाकायला चालू करा आणि 2027ला गुलालमध्ये यायचं आहे. सो ज्यांना ज्यांना गुलाल लागलाय त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपला निकाल हा 100% जर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहिजे असेल, जसं मगाशी बोललो त्या स्टडीज वगैरे, तर एक काम करावं लागते, ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपला निकाल 100% मला कळवा. तुम्हाला मी शुभेच्छा पण देईन आणि तुमचे काही प्रश्न असतील तर 100% तुम्हाला मदत करेल, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं इथून पुढची जी प्रोसेस असेल, म्हणजे जसं बोललो की DV असेल किंवा त्याच पद्धतीनं मेडिकल असेल किंवा जॉईनिंग असेल, ह्या सुद्धा तुम्हाला डेट अगोदर 7 दिवस अगोदर सांगण्याचं काम मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करतोय. सो लवकर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्याच पद्धतीनं सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. आणि ज्यांची निवड झाले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतोय. आणि त्याच पद्धतीनं सर्वांनी पटकन या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करून आपली निवड 100% आपल्याला कळवायची आहे. सो सर्वांना पुढच्या जे काही करिअरच्या संधी आहेत किंवा पुढचे जे काही ट्रेनिंग सेक्शन असेल किंवा DV असेल किंवा मेडिकल असेल, त्या सर्व प्रोसेससाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.